आपण घोणशी या ठिकाणी आलेलो आहोत. स्वराज्य न्यूज चॅनल याच्या माध्यमातून घोणशी या ठिकाणचे अनुसूचित जाती अबकड उपवर्गीकरणासाठी सकल मातंग समाजाच्या वतीने घोणशी या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रात अबकड उपवर्गीकरणाचे मागणीसाठी उदगीर, तोगरी, जळकोट व घोणशी अशा ठिकाणी सरकारला न्याय मागण्यासाठी संपूर्ण मातंग समाज रस्त्यावर उतरला आहे. सुप्रीम कोर्टाने अबकड उपवर्गीकरणाचा निकाल जाहीर केला, परंतु महाराष्ट्र शासनाने याची अंमलबजावणी केली. मागणी लवकरात लवकर निकाली लावावे यासाठी हा लढा करण्यात आला आहे. अनेक राज्यांमध्ये उपवर्गीकरण करण्यात आले, परंतु महाराष्ट्र शासन याची दखल घेत नाही. यासाठी मातंग समाज रस्त्यावर उतरला आहे. अनुसूचित जातीच्या 59 जातीला न्याय मिळावी ही मागणी सरकारकडे मातंग समाज करत आहे. अखेर या मोर्चाला मागे घेण्यासाठी नायब तहसीलदार मॅडम, पाटील मॅडम हे लेखी स्वरूपात कलेक्टरला कळवू असे आश्वासन देऊन हा लढा मागे घेण्यासाठी विनंती केली. पोलीस प्रशासन जळकोटचे हेही तिथे उपस्थित होते. मोर्चा शांतपणे पार पडला. मातंग समाजातील सर्व कार्यकर्ते पुढील प्रमाणे: पद्माकर तोगरे, नामदेव अदावळे, तानाजी सूर्यवंशी, किरण जाधव, संतोष सूर्यवंशी, रवी वाघमारे, सदानंद गायकवाड, अंकुश अदावळे, ओमकार सूर्यवंशी, भरत अदावळे, गोविंद अदावळे, संतोष वाघमारे, गोपाळ घोगरे, बट्टेवाड सर, नेवापूर योगेश, नारायण, दयानंद घोगरे, गोविंद घोगरे, माधव अदावळे, रामाकिशन अदावळे, चंद्रकांत अदावळे, कोंडीबा बट्टेवाड, चांदू महाराज, शेट्टीबा बट्टेवाड, गंगाधर केरबा, व्यंकट दहीकांबळे, पद्माकर तोगरे, त्र्यंबक, गणपत, संग्राम घुमाडे या मोर्चेचे सहभागी होते. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. महाराष्ट्रातला वंचित समाज, मातंग समाज 29 सप्टेंबरला मंत्रालयावर धडक देणार आहे. सरकारला आम्ही विनंती केली आहे. मुख्यमंत्र्यांसोबत आम्ही बैठका झाली, उपमुख्यमंत्र्यांसोबत आम्ही बोललो. त्यांनी खरं तर ऐकायला पाहिजे. आम्ही उग्र स्वरूपाची भाषा आजही बोलत नाही, कारण आम्हाला अण्णाभाऊने सांगितलंय की उगाच आपण काहीतरी माझ्यावर मुजरपणा करू नका. मला माणसं आवडतात, जे माणसं स्वतः जगतात, इतरांना जगवतात, अशा माणसाचं मी लेखन करत असतो. मला नेहमी स्वप्न पडतात की या राष्ट्राचं नंदनवन व्हावं, हे राष्ट्र गगन भरारी या राष्ट्राने घ्यावी प्रगतीच्या क्षेत्रामध्ये, असे स्वप्न मला नेहमीच पडत असतात. लेखन करत असतो. म्हणणाऱ्या अण्णाभाऊचे आम्ही वारसदार आहोत. आम्ही जगेन तर देशासाठी, मरेन तर देशासाठी म्हणणाऱ्या लहूजी साळवे वस्तादांची आम्ही वारसदार आहोत. मित्रांनो, साहेब, याच्या अगोदर कोणीच बोलू नाही, मीच पहिल्यांदा बोलतोय. बोलू द्या, जरा बोलू द्या. आटपतच घेतोय आम्हालाही उलट्या तिलट्या घोषणा देता येतात, परंतु आम्हाला सहकार्य करायचं आहे. प्रशासन आमचं मित्र आहे म्हणून आम्ही वागणारे माणसं आहोत. तुम्ही आमच्याशी नीटपणानं वागलेलं बरं राहील. मित्रांनो, आम्ही सामंजस्याचीच भूमिका आजपर्यंत घेतोय, पण सरकारनं जर नाही ऐकलं तर हा मातंग समाज आता फक्त या ठिकाणी सगळे तुटू नका. एका बच्चे एका बसा. डोगरीला आंदोलन चालू आहे, आंदोलन चालू आहे. वाढवणा पाठीचा रस्ता तिकडे संभाजीनगर जाणारा, अहमदपूर जाणारा रस्ता बंद आहे. तिकडे सोलापूर, बार्शी जाणारा, लातूर जाणारा रस्ता बंद आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं
माता एकजुटीचा माता एकजुटीचा या ठिकाणी उदगीर तालुक्यातील आणि घोणशील गटातील या रास्ता रोको आंदोलनात जी आपली पुन्हा कानामध्ये आमच्या भाऊ बसले पुन्हा कानामध्ये आमची एमपीडी बसले थोडं लक्षात घ्या आणि तत्काळ या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण लागू करा अशा या ठिकाणी तुम्हाला इशारा देतो. अन्यथा आज या ठिकाणी फक्त रस्ता रोको आंदोलन चालू आहे. येणाऱ्या काळामध्ये तुमचं मंत्रालय सुद्धा ओपन केल्याशिवाय राहणार नाही. हा मात्र समाजाने ठरवलेला आहे हे तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. त्याबद्दल तुम्ही सर्व आलात परत एक वेळेस तुमच्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय लवजय जय अण्णा जय संविधान. हॅलो सर, आम्ही तुम्हाला मदत करू, तुम्ही आम्हाला मदत करा. ठीक आहे, आम्ही सोडून देतो, काही टेन्शन नाही. फक्त एक दोन मिनिटं द्या. घोषणा एक दोन घोषणा देऊन आम्ही एक दोन घोषणा देऊन सर्व आम्ही संपन्न करू. छत्रपती शिवाजी महाराजांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, सावित्रीबाई फुलेंचा, गांधीजी लोकशाहीवादी सरांचा, साहित्यज्ञ डॉक्टर भाऊ साठ्यांचा, वर्गीकरण आमच्या हक्काचं, वर्गीकरण आमच्या हक्काचं, वर्गीकरण आमच्या हक्काचं. तहसीलचे सर्व पदाधिकारी आले होते इथं. तर काही सर्वांची एकत्र केलेले आहे 2-3 ठिकाणी. सर्व पंडित सरांनी आता आले होते. पंडित सरांनी सर्व उपजिल्हा कार्यालय उदगीर येथे सर्व निवेदन दिलेलं आहे सर्वांचं एकत्र. आपल्याकडं वाढवणा पाटी, टोगरी, करडखेल पाटे, घोणशी, नागलगाव आणि चौकोट या ठिकाणी सर्व 11 ते 1 या वेळामध्ये रस्ता रोको चालू आहे. आणि आपण पण घोणशी इथे या गावामध्ये रस्ता रोको चालू केलेला होता. पण आपल्याकडे सर्व तहसीलचे पदाधिकारी आलेत, आपल्याला थोडं भेटतील आणि मग आपण एक साईडला होण्याचा प्रयत्न करू. इथं सर्व मातंग समाजातील बांधवांनी इथं उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी प्रथमतः सर्वांचं मनपूर्वक आभार आहे. पोलीस प्रशासन आपल्या या मोर्चासाठी आपल्याला संरक्षणासाठी इथं आलेले आहेत. परंतु आमचा जे लढा होता त्या लढ्याप्रमाणे आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला अनुसरून आम्ही कुठल्याही धर्माची किंवा कुठल्याही जाती व्यवस्थेचे आम्ही काही विरोध करणार नाही. परंतु आमची जी मागणी सरकारकडे आहे त्या सरकारच्या विरोधात आम्हाला हा लढा उभा करण्यात आलेला आहे. परंतु सरकारने आमची जर दखल नाही घेतली तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्यांना आमचा जे लढा आहे त्या लढ्याच्या माध्यमातून आमची जी योग्य आहे त्याप्रमाणे आम्ही सरकारला जबाब देण्याचा प्रयत्न करू. आमची मागणी ही न्यायासाठी आहे, दीनदुबळ्या जनतेसाठी आहे. यासाठी मी सर्व समाजाच्या वतीनं पुन्हा एकदा सरकारला माझी विनंती आहे की आमचा जो लढा आहे हा लढा कायम राहणार आहे. जो बसतर आम्हाला न्याय मिळणार नाही तो बसतर आम्ही शांत बसणार नाही असं मी बोलून माझे 2 शब्द संपवतो. साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, कर्मवीर लहुजी वस्तादांचा, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. पहिलं प्रथम मी पोलीस प्रशासनाचे आभार मानतो. माझी एक कळकळीची विनंती आहे. निवेदन साहेब 2 मिनिटं मला बोलू. साहेब कसं आहे माहितीये का, आता तुम्ही म्हणता आणि बाबा एक साहेब चाललं करा, पण जोपर्यंत ज्या लोकांना झळ भेटणार नाही त्याच्यासाठी आंदोलन चालू आहे. ते कसं चालणार नाही? अहो साहेब आमचा आज काय सगळे लोक मी मान्य करतो एक साईड ओपन करा. तुमच्या विनंतीला मान्य करू. आता यावेळेस आम्ही एक साईड ओपन करतो. पण आमच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नसेल तर आमची जी निर्णय पण ह्याच्या पुढे आम्ही नाही मान्य ह्याच्या पुढे आम्ही सगळे या एक जण इकडे आपल्या ग्रुप आपले सगळे एका साईड सगळे माणसं या इकडे.
हे आम्हाला तुम्ही तोंडी स्वरूपात सांगितलं, पण लेखी स्वरूपात सुद्धा सांगितलं पाहिजे. आणि हे आमच्या मागण्या मंत्रालयापर्यंत गेल्या पाहिजे, मंत्रालयापर्यंत गेल्या पाहिजे. सगळे या एक जण इकडे आपल्या ग्रुप, आपले सगळे एका साईड, सगळे माणसं या इकडे.